Audio Jungle. तर भावांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारचा टेक्स्ट इफेक्ट जर तुम्हाला तयार करायचा असेल आपल्या मोबाईलमध्ये, तर भावांनो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. तर बघू शकता भावांनो, फुल खतरनाक इथं गोल्डन आणि सिल्वरचा कॉम्बिनेशन करून आपण इथं तुम्हाला एक टेक्स्ट PSD फाईल दिलेली आहे. तर भावांनो, PSD फाईल कशी ओपन करायची मोबाईलमध्ये ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपमध्ये सांगणार आहे. आणि भावांनो, PSD फाईलचा पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी भावांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघू शकता भावांनो, सर्वात पहिलं तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर भावांनो, मी आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेतो. तर भावांनो, मी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलेली आहे. आणि भावांनो, तुम्हाला इथं सिम्पली जे तुम्हाला डिझाईन करायचं आहे, म्हणजे टेक्स्ट इफेक्ट तयार करायचा आहे, तर भावांनो ते तुम्हाला इथं टाईप करावं लागेल. तुम्ही इंग्लिशमध्ये करून घ्या किंवा तुमच्याकडे कॅलिग्राफी असेल तर भावांनो ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर भावांनो, मी सिम्पली इथं कॅलिग्राफी घेतलेली आहे. आणि भावांनो, तुम्हाला एक महत्त्वाची सूचना, तर भावांनो तुम्ही जे सुद्धा टेक्स्ट इथं यूज कराल, तर भावांनो मी तुम्हाला एक डेमो घेऊन दाखवतो. तर मी भावांनो इथं आपल्या फाईल मॅनेजरमधून भावांनो एक PNG सिलेक्ट करून घेतो. तर बघू शकता भावांनो, मी अशी PNG सिलेक्ट करून घेतलेली आहे. आणि भावांनो, त्याचा कलर बघू शकता ब्लॅकमध्ये मी इथं ठेवलेला आहे अशा प्रकारे. तर भावांनो, ह्याचा कलर पहिलं व्हाईटमध्ये होता, तर मी इथं ब्लॅकमध्ये केलेला आहे. ब्लॅकमध्ये करून भावांनो तुम्हाला ही PNG सेव्ह करून घ्यायची आहे. तर भावांनो, तुमचा टेक्स्ट इंग्लिशमध्ये असेल त्याचासुद्धा भावांनो तुम्हाला कलर ब्लॅकच करावा लागेल, किंवा तुम्हाला कुठलाही टेक्स्ट टाईप करून भावांनो त्याचासुद्धा कलर तुम्हाला ब्लॅकमध्ये करावा लागेल. तर भावांनो, मी इथं सिम्पली अशी कॅलिग्राफी घेतलेली आहे. तुम्ही कॅलिग्राफीचा सुद्धा यूज करू शकता. तर भावांनो, मी इथं कलर ब्लॅक केल्यानंतर भावांनो मी इथं ही PNG सेव्ह करून घेतो. सेव्ह करून घेतल्यानंतर भावांनो आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. तर भावांनो, ही होती दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप भावांनो तुम्ही नीट बघा भावांनो व्यवस्थित. तर मी आता भावांनो क्रोम ब्राउझर ओपन करतो. तर बघू शकता मित्रांनो, मी इथं माझ्या मोबाईलचं जे ब्राउझर आहे तर ते इथं ओपन केलेलं आहे. आणि भावांनो, तुम्हाला सर्चमध्ये इथं टाईप करायचं आहे फोटोपिया. बघू शकता भावांनो, फोटोपिया असं ऑनलाईन एडिटर आहे, त्यावर भावांनो तुम्हाला टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. तर भावांनो, असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला फाईलच्या ऑप्शनवर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला बघू शकता इथं न्यूच्या खाली ओपन असा ऑप्शन आलेला आहे, तर त्यावर तुम्ही टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये घेऊन जाईल. तर भावांनो, मी तुम्हाला झिप फाईल दिलेली आहे. तर भावांनो, त्या झिप फाईलमध्ये PSD फाईल असणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कशी आहे आपली PSD फाईल. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारची मी तुम्हाला PSD फाईल तर दिलेली आहे. तर भावांनो, सिम्पली त्या तुम्ही साईज बघून घ्या. 41.76 MB असा PSD फाईलची साईज आहे. तर भावांनो, तुम्हाला त्या PSD फाईलवर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावांनो थोडासा लोडिंग होईल. तर तुम्हाला इथं वेट करायचं आहे. जेव्हा आपली PSD फाईल इथं ओपन होत नाही तोपर्यंत भावांनो तुम्हाला इथं वेट करायचं आहे. तर बघू शकता भावांनो, इथं आपली अशा प्रकारची जी PSD फाईल आहे तर ती भावांनो इथं ओपन झालेली आहे. तर भावांनो, तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीसुद्धा छेडछाड करायची नाही. तर भावांनो, मी तुम्हाला जेवढं सांगेल भावांनो तुम्ही तेवढं फॉलो करा. तुमचा टेक्स्ट इफेक्ट इथं खतरनाकमध्ये तयार होऊन येईल. तर भावांनो, इथं PSD फाईल आल्यानंतर तुम्हाला खालती इथं लेअरच्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे. बघू शकता भावांनो, इकडे तुम्ही स्क्रॉल केला तर भावांनो तुम्हाला लेअरचं ऑप्शन दिसत असेल अशा प्रकारे.
तर बघू शकता मित्रांनो, इथं तुम्हाला साईडचे ब्रशचा जो ऑप्शन आहे बघू शकता. तर भावांनो, ब्रशच्या ऑप्शनच्या भावांनो इकडे तुम्हाला लेअरचं ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्ही टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला इथं बघ अशा प्रकारे खालती स्क्रॉल करायचं आहे आणि तुम्हाला भावांनो प्लेस युअर डिझाईन हिअरच्या ऑप्शनवरती डबल ती टॅप करायचं आहे. तर बघू शकता मी इथं डबल असा टॅप केलेला आहे. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवर पुन्हा टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर बघू शकता जी आपली PSD फाईल होती तर भावांनो ती अशा प्रकारे इथं आलेली आहे. तर भावांनो तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवरती टॅप करून जे तो टेक्स्ट आहे तर ते भावांनो तुम्हाला इथं डिलीट करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इथं डिलीट करू शकता. त्यानंतर भावांनो तुम्हाला फाईलच्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे आणि त्यानंतर भावांनो जो 3 नंबरवरती ऑप्शन आहे ओपन अँड प्लेस तर त्यावरती भावांनो तुम्हाला टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला इमेजमध्ये जाऊन तुम्ही पिक्सेल लॅबमध्ये जे इमेज सेव्ह केलेली आहे तर ते भावांनो तुम्हाला इथं ओपन करायची आहे. तर बघू शकता मी इथं आपली जी आपण पिक्सेल लॅबमध्ये PNG इथं क्रिएट केली ती तर भावांनो ते मी इथं अपलोड केलेली आहे आणि भावांनो तुम्हाला व्यवस्थित इथं साईज तुमच्या हिशोबाने कन्वर्ट करायची आहे. आणि भावांनो एवढं केल्यानंतर तुम्हाला फाईलच्या ऑप्शनवरती टॅप करून थोडंसं खालती स्क्रॉल करून तुम्ही बघू शकता सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्ट इथं तुम्हाला दिसेल. तर त्यावर भावांनो तुम्हाला एकदा असं टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर बघू शकता तुमचं ऑब्जेक्ट इथं कंप्लीट झालेलं आहे. अशा प्रकारे झाल्यानंतर भावांनो तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही इथं अशा प्रकारे 2 आपल्याला इथं दिसत आहेत आपण ओपन केलेले. तर भावांनो तुम्हाला पहिल्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला थोडंसं वेट करायचं आहे. तर भावांनो आपली जी बघू शकता जी आपण PSD फाईल इथं क्रिएट केली ती तर बघू शकता भावांनो फुल HD मध्ये इथं आलेली आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. तर भावांनो तुम्ही कुठल्याही डिझाईनमध्ये असे टेक्स्ट इफेक्ट तयार करून यूज करू शकता. तर बघू शकता फुल HD मध्ये आपली जी PSD फाईल आहे ती इथं कन्वर्ट झालेली आहे. आणि भावांनो तुम्ही ह्याला PNG मध्ये सुद्धा सेव्ह करू शकता किंवा तुम्हाला बॅकग्राऊंड हवे असेल तर भावांनो ते सुद्धा आपण इथं सेव्ह करू शकता. तर भावांनो आपल्याला इथं PNG मध्ये सेव्ह करायचं आहे. PNG मध्ये सेव्ह करण्यासाठी भावांनो तुम्हाला इथं लेअरच्या ऑप्शनवर टॅप करायचं आहे. खालती स्क्रॉल करून तुम्ही बघू शकता इथं बॅकग्राऊंड आहे. तर भावांनो बॅकग्राऊंडला डिलीट करा. डिलीट केल्यानंतर बघू शकता आपला असा ट्रान्सपरंट PNG इथं आलेला आहे. आणि भावांनो तुम्हाला ते खालती व्हाईट टेक्स्ट दिसत आहेत तर ते जर भावांनो तुम्हाला डिलीट करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथून डिलीट करू शकता. अशा प्रकारे टेक्स्टच्या ऑप्शनवर जाऊन तर बघू शकता फक्त इथं आपला PNG आलेला आहे. आणि भावांनो PNGला भरपूर वगैरे इफेक्ट वगैरे दिलेले आहेत. बघू शकता तुम्ही शॉडाऊन वगैरे इफेक्ट दिसत आहे. आणि भावांनो तुम्हाला PNG मध्ये सेव्ह करण्यासाठी तुम्हाला फाईलच्या ऑप्शनवर टॅप करायचं आहे. खालती स्क्रॉल करून भावांनो तुम्ही बघू शकता एक्सपोर्ट AS वर तुम्ही टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला PNGच्या ऑप्शनवर एकदा टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं सेव्हचं ऑप्शन आलेलं आहे. तर तुम्ही सेव्हच्या ऑप्शनवर टॅप करा. तुमची PNG इथं बघू शकता सेव्ह झालेली आहे. तर भावांनो आपली PNG इथं सेव्ह झालेली आहे. आणि भावांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर भावांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूत भावांनो अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.